नित्यं ऋतं वच्मि सत्यं वच्मि अवत्वं माम् अववक्तारम् अवश्रोतारम् अवदातारम् अवधातारम् अवानुचानमवशिष्यम् अवपश्य सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. आज माघ पौर्णिमा आहे आणि मी मंगल कलश ठेवत आहे. दर पौर्णिमेला मी नवीन स्वच्छ धुवून कलश ठेवत असते आणि नवीन पाणी घालते, त्याच्यातलं आतलं सगळं स्वच्छ करते आणि नारळ जर शक्यतो तसा असेल तर तोच ठेवते आणि छान असा मंगल कलश मी पूजत आहे. खरं तर सगळ्यांचा खूप आग्रह होता, जे माझे व्ह्युअर्स आहेत, खास करून माझ्या मैत्रिणी, माझ्या बहिणी, आमच्या सर्व ताई, की ताई संपूर्ण पूजा दाखवा. आता संपूर्ण पूजेला वेळच मिळत नाही खरं, आणि माझा पसारा एवढा आहे, पण माझ्याकडे हेल्प आहे. तर तुमच्याकडे हेल्प नसेल तर फार देवदेवतांची मूर्त्या वगैरे तुम्ही ठेवू नका. ज्यांना तुम्ही मानता, ज्यांच्याविषयी तुम्हाला आस्था वाटते अशा देवी देवता ठेवा आणि त्यांची पूजा मनोभावे करा. प्रथम पूज्य गणपती. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वधा. मी प्रथम पूजापासून पूजा केली, नंतर माझे इष्ट आणि माझं कुलदैवत महादेवाची पूजा केली आणि मग प्रत्येक मूर्ती, आमची रेणुका माता माझी कुलदेवता, त्यांची पूजा केली, त्यांचा अभिषेक केला. आज मी पौर्णिमेच्या निमित्त स्वच्छ पवित्र जलानी आणि नंतर पंचामृतांनी आणि केशराच्या पाण्याने मी सर्व देवी देवतांचा अभिषेक केला. मग महादेवाला चंदन, देवींना हळद कुंकू, श्रीकृष्णाला चंदन, असं सगळ्या देवी देवतांची पूजा मी केली. सदा रक्षतु वैष्णवी निर्भयो जायते मर्त्यः संग्रामेषु पराजितः. माझ्या मंदिरामध्ये पहिल्यापासूनच भरपूर मूर्त्या होत्या, पण मी काही मूर्त्या आता बदलल्या, कारण त्या झिजल्या होत्या, त्या थोडंसं चेहरा वगैरे नीट राहिला नव्हता. मग काही मूर्त्या मी बदलून घेतल्या. काही मूर्त्या अगदी छोट्या होत्या. मला जरा अशा ठसठशीत मूर्त्या आवडतात, कारण मूर्त्यांचा चेहरा मला दिसला तर मला खूप बरं वाटतं. तर मागे आपण पाहताय माझी रेणुका माता, हे मी माहूरगडवरून आणलेली आहे. ती मोठं जे आपण बघतोय तांदळा, तर त्याची पण मी पूजा करते, पण त्याला स्नान वगैरे मी घालत नाही, कारण ते मला वाटतं की नाजूक आहे खूप आणि शेंदूर वगैरे लावलेला आहे त्याला. तर मी एकदा आणलं, स्थापना केली, तेव्हा अभिषेक केला होता आणि काही महत्त्वाच्या दिवशी करते, पण एरवी मी छोटी ही पितळेची रेणुका मातेची मूर्तीची पूजा करते. महाकालीची मूर्ती, कोणी म्हणेल परत ताई तुम्ही महाकालीची मूर्ती कशी ठेवली, तर भैयू महाराज माझे मानलेले भाऊ होते आणि भैयू महाराजांनी मला ती मूर्ती दिली होती. का मला माहीत नाही, त्यांनी मला एके दिवशी भेट म्हणून ती मूर्ती दिली आणि जणू काही त्यांनी आशीर्वाद म्हणून दिली. आज ते हयात नाही आहेत आणि त्यांची ती आठवण आहे माझ्यासाठी. तर मी पूजा करते. आणि कोणती मूर्ती देवघरात ठेवू नये असं म्हणणाऱ्यांचं मला आश्चर्य वाटतं, कारण मूर्ती ही देवीचीच आहे. ते तिचे वेगवेगळे फॉर्म आहेत. ते तिने असुरांपासून आपल्याला वाचवण्यासाठी, जे देवांना नाही जमलं ते साध्य करण्यासाठी वेगवेगळे रूप घेतलेले आहेत आणि ते सर्व रूप आपल्या आयुष्यात वेळोवेळी आपल्याला वेगवेगळ्या प्रसंगी ऊर्जा देत असतात आणि ते घ्यावेही लागतात. ही आहे आमची महालक्ष्मी, जिचं प्रसन्न होणं आपल्या सगळ्यांसाठी अत्यंत आवश्यक असतं. पण महालक्ष्मी त्यांनाच प्रसन्न होते जे स्वच्छता, ज्यांच्या आचरणात, ज्यांच्या चारित्र्यामध्ये, ज्यांच्या घरामध्ये, ज्यांच्या वागण्यामध्ये असते. महालक्ष्मी तिथेच नांदत असते असं म्हणतात. त्यामुळे स्वच्छ राहावं, चांगलं राहावं, चांगलं करावं, सर्वांचं चांगलं व्हावं अशी प्रार्थना नेहमी करावी, कारण आपल्याला सगळं मिळून आनंद मिळत नाही, सर्वांजवळ असला तर आनंद मिळतो. ही देवी सरस्वती साक्षात जी आपल्या जिभेवर विराजमान असते, आपल्या बोलण्यात, आपल्या विद्येमध्ये, आपल्या ज्ञानामध्ये सरस्वती असते. आणि हे माझे श्रीयंत्र आहेत, त्यांची पूजा मी करत आहे. असं मी सर्व मूर्तींची पूजा करते. बघा, मला खूप मदत असते. माझ्याकडे मुलं आहेत 2, ते खूप ट्रेंड आहेत, कारण मी दौऱ्यात असते 5-6 दिवस, तेव्हा ही सर्व पूजा ते व्यवस्थित करतात. आणि मी दौऱ्यात जाताना देखील माझा एक मूर्ती असते, माझे छोटे तुपाचे दिवे असतात. आणि मी जेव्हा 3 ते 4 दिवसाच्या वर कुठेही जात असेल तर माझे देव, छोटंसं देव असतो माझ्यासोबत. आणि मग माझे जाप असतात, माझं मेडिटेशन असतं, माझं वाचन असतं, हे मी सगळं करते. मी अंधश्रद्धाळू अजिबात नाही आहे, पण मला लहानपणापासून फुलांची आरास, दिवे, उदबत्त्या, अगरबत्त्या, असं एक म्हणतो ना, एक समारंभ
ह्याची खूप आवड आहे. आणि मला असं वाटतं की जेव्हा आपण आपल्या आत्मातून शक्ती जी असते आपली, जी आपलं आत्मबल असतं, त्यांनी प्रत्येक गोष्ट जेव्हा आपण विचार करत असतो ती प्रत्यक्षात उतरवण्याची शक्ती आपल्या आत्मबलात असते. तर या मूर्तींमध्ये सुद्धा साक्षात देव विराजमान होतात, त्यांची ऊर्जा विराजमान होते. हे आपलं जर आपण अगदी आत्मबलाने ह्या गोष्टी केल्या, पॉझिटिव्हिटी ठेवून केल्या. आणि मी खूप खूप म्हणजे मला जर सुट्टी मिळाली तर कोणी रविवारी शॉपिंगला जात असेल, कोणी सिनेमाला जात असेल, कोणी पार्लरला जात असेल. मला जर सुट्टी मिळाली, खरं तर आज मला केस कापायला जायचं होतं, पण मला जर सुट्टी मिळाली तर मी संपूर्ण वेळ अगदी घरातल्या स्वच्छ मंदिर करण्यामध्ये, घरातली कपाटं स्वच्छ करण्यामध्ये, ती लावून ठेवण्यामध्ये, माझे ड्रेसिंग टेबल स्वच्छ करण्यामध्ये आणि माझ्या मनोभावी देवपूजेमध्ये घालवू शकते. मला खूप खूप आवडतं. मी प्रचंड घरकोंबडी आहे. माझ्याकडे दुर्गा मातेची मूर्ती आहे. दुर्गा मातेची मी पूजा करते. माझ्याकडे भरपूर मूर्त्या आहेत आणि जेवढं शक्य तेवढं मी करीनच त्याची पूजा. पण मी तुम्हाला सांगेन मात्र तुम्ही फार व्याप वाढवू नका, कारण त्यांची स्वच्छता, त्यांचं सौंदर्य, त्यांची पूजा, त्यांचं सगळं पावित्र्य राखणं आपल्याला जमलंही पाहिजे. नमस्ते जगत्तारिणि त्राहि दुर्गे नमस्ते जगत्तारिणि त्राहि दुर्गे नमस्ते जगत्तारिणि त्राहि दुर्गे. नारायणाय नमः. ओम वसुदेवात्मजाय नमः. ओम पुण्याय नमः. ओम लीलामानसविग्रहाय नमः. ओम श्रीवत्सकौस्तुभ. प्रत्येक मंदिरामध्ये सूर्यदेवतेची मूर्ती असते, आपल्या गणपती बाप्पाची मूर्ती असते, आपल्या बाळकृष्ण असतो, आपली कुलदेवता असते, महादेवाची पिंड असते, विठोबा रुक्मिणी असतात महाराष्ट्रामध्ये. तर हे सगळं आपल्या आपल्या मंदिरात जे काही आपल्याला शक्य ते ठेवून आपण त्याची पूजा करू शकतो. असं म्हणतात कृष्णाला शृंगार खूप आवडतो, विष्णू, महालक्ष्मी यांना शृंगार खूप आवडतो. बघा, ही छोटीशी माझ्याकडे मूर्ती आहे आणि तिचा मी किती छान शृंगार केलेला आहे. आणि खूप छान वाटलं मला आज. खरं तर अजितदादा आमच्या शेजारीच राहायचे. त्यांचा देवगिरी बंगला आहे आणि ते आमचे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री होते आणि आमचे उपमुख्यमंत्री होते. त्यांच्या जाण्यारीनं मन उदास झालं होतं. 2 दिवस तर काहीच करावं वाटत नव्हतं. ज्या पद्धतीने ते गेले हे बघून खूप हळहळ वाटली, खूप अंतर्मुख झाली. माझ्या वडिलांचंही अपघाती निधन झालं, ते सगळं आठवलं. पण अजितदादांचं निधन ज्या पद्धतीने झालं ते बघून खूप खूप वाईट वाटलं. ईश्वर त्यांच्या परिवाराला शक्ती देवो या दुःखातून उभारण्याची, आणि त्यांचा जो वारसा आहे, त्यांनी जे काम उभं केलं आहे ते पुढे चालवण्याची पण त्यांना शक्ती देवो हीच मी प्रार्थना करते. आणि स्वामी समर्थांना मी खूप मानते, दत्तगुरूंचं पण मी खूप करते. खरं तर मी नेहमी विचारते, माझ्या आहेत काही म्हणजे विद्वान लोक ज्यांना मी 100 प्रश्न विचारत असते, त्यांना मी नेहमी विचारते, मला सगळेच देव का आवडतात? म्हणजे एकच देव असतं ना, कोणी एकच देवाचं खूप फॅन असतं, तसं नाही, मला सर्व देव आवडतात. फक्त महादेव माझा पहिला देव आहे, कारण लहानपणी आम्ही वैद्यनाथाच्या परळीत राहतो, त्यामुळे महादेव म्हणजे देव हे माझ्या लहानपणापासूनचा कॉन्सेप्ट होता. आता श्रीरामाची मूर्ती आहे, म्हणजे राम दरबार आहे, आणि हनुमानाची पूजा, अन्नपूर्णा मातेची, दुर्गा मातेची, तुळजाभवानीची, करवीर पीठवासिनीची, सप्तशृंगीची सगळ्या पूजा. कारण जिथे जाते तिथे कोणीतरी काहीतरी भेट देतं, मग मी त्यातली काही अशी अगदी आवडली तर मंदिरात ठेवते. काही मग मी मूर्त्या स्वतः आणलेल्या आहेत, मेजॉरिटी मी स्वतःच आणलेल्या आहेत. पण आता मी बंद केलं आहे, म्हटलं आता ह्याच्यापेक्षा मी जास्त मूर्ती ठेवू शकणार नाही, कारण मग मी त्यांची व्यवस्थित सेवा नाही करू शकणार. मागे बघा भगवान बाबा आहेत माझ्या मंदिरात, साईबाबा देखील आहेत. आणि मला ना कलाकुसर आवडते कलेक्ट करायला, पेंटिंग्स, वेगवेगळ्या मूर्त्या. तर एक खूप छान मूर्ती काळ्या पाषाणातली माता पार्वतीच म्हणजे त्रिपुरा सुंदरीची मूर्ती आहे, ती पण मी कुठेतरी ऑनलाईन बघितली होती, तीही ऑर्डर केली. ही राधाकृष्णाची मार्बलची इतकी सुंदर मूर्ती आहे माझ्याकडे. आता ते म्हणतात अंगठ्या एवढंच देव पाहिजे, मोठे नाही पाहिजे, हे सगळं ठीक आहे, नियम मान्य आहे, त्याचाही मी आदरच करते, पण भाव त्याच्याहूनही पुढे आहे. भाव जो आहे तो खूप महत्त्वाचा आहे. आणि माझ्याकडे ईश्वराची सेवा खूप होते, आणि ज्या अंशी ईश्वर ज्यांच्यामध्ये आहे त्या सर्व लोकांची होते. जे येतील त्यांचा आम्ही मानच करतो. फक्त प्रत्यक्षात भेटण्यावर माझा भर जास्त असतो. फोनवर फार बोलणे, गप्पा मारणे आणि हे विषय
माझ्यासाठी थोडेसे कमी आवडीचे आहेत. मी खूप कमी फोनवर बोलते, पण ऑफकोर्स मी ॲड्रेस करते सगळे विषय. आणि सर्व आज पौर्णिमेच्या निमित्त खूप छान, आज कुलाचार पण असतो, तोही मी सुरू केलेला आहे मागच्या श्रावणापासून. तो संध्याकाळी करेन, पण आता माहीत नाही ते शेअर करू शकेन का नाही. खूप दिवसात लांब व्हिडिओ आला नाही. ताई कुठे आहेत, ताई कशा आहेत, ताई उदास आहेत का, ताई आनंदात आहेत का, ताई का नाही बोलत आहेत, असं बऱ्याच लोकांचे प्रश्न माझ्या व्हॉट्सॲपवर आल्यामुळे थोडा लांब असा मी व्हिडिओ केलेला आहे. आणि तो तुम्ही पहा आणि श्रद्धा ठेवा, अंधश्रद्धा अजिबात ठेवू नका. मी कधीही मला काय मिळेल किंवा माझं काय होईल म्हणून कुठेही पत्रिका घेऊन जात नाही. हां, माझ्याकडे आपोआप लोक येत असतात, कारण मी ज्या फील्डमध्ये लोक येतात, कधी माझे कार्यकर्ते कोणाला घेऊन येतात, पण मी फारसं त्याच्यामध्ये एंटरटेन करत नाही. मला फक्त काही माहिती हवी असेल पूजेची, धार्मिकतेची, तर मी आमचे 1-2 लोक आहेत त्यांना विचारत असते. पण मी माझं काय होईल, माझं भविष्य कसं राहील, मी कुठे जाईन, काय जाईन, ह्याच्यासाठी मी कधीही कुठे जात नाही. उलट सध्या मी ॲस्ट्रोलॉजी हे सायन्स कसं आहे हे शिकते, आणि त्यासाठी काही पॉडकास्ट बघून काही लोकांचं इम्प्रेसिव्ह वाटलं की जे लोक टोणे टुटके किंवा अंधश्रद्धाला प्रचार प्रसार करत नाही, अशा लोकांशी चर्चा करायला मला आवडतं. मला आपल्याला जे माहीत नाही, जे ज्ञात नाही आहे, त्या गोष्टीसुद्धा अस्तित्वात आहेत आणि त्या कशा असतील याचं गूढ मला फार आकर्षित करतं. लहानपणापासून मला तारे, चंद्र, मग ह्या सगळ्या गोष्टी, आपल्या नजरेच्या पलीकडे, आपल्या समजण्याच्या पलीकडे असणाऱ्या गोष्टी कशा असतील याचं प्रचंड आकर्षण आहे. आणि म्हणून मी त्याविषयी खूप अभ्यास करायचा प्रयत्न करते, लिहिते काही कळलं तर. आणि या सगळ्या गोष्टी मला करायला आवडतं. आज बरंच तुमच्याशी शेअर करते, मनोभावे प्रार्थना करते. सर्वांचं कल्याण कर, सर्वांचं भलं कर. हे ईश्वरा सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव.